नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. नितेश राणे यांनी माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकऱ्यांना दिलेली होती. यावरती आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि यावरती आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांच्यावर कोण बोलणार अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. शी त्यांच्याबद्दल काय बोलणार अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांची. नितेश राणेंनी सिंधुदुर्गातल्या एका गावामध्ये जाऊन गावकऱ्यांनाच धमकी दिली होती की माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही. आणि यावरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया घेतली असता शी त्यांच्यावर कोण बोलणार अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. त्यामुळे नितेश राणेंच्या धमकी संदर्भात बोलण्यास आदित्य ठाकरेंनी थेट नकार दिला. शी त्यांच्याबद्दल काय बोलणार असं आदित्य ठाकरे बोलले. ज्यावेळी त्यांना नितेश राणेंसंदर्भात प्रश्न विचारला गेला. कारण नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातल्या एका गावामध्ये जाऊन माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर तुमच्या गावाला निधी देणार नाही अशा प्रकारची धमकीच थेट गावकऱ्यांना दिली होती. आणि याच संदर्भात आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न केला असता शी त्यांच्यावर कोण बोलणार अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. त्यामुळे नितेश राणेंच्या धमकी संदर्भात आदित्य ठाकरेंनी तसं बोलण्यास नकार दिला. शी असं म्हणत प्रतिक्रियाच नकार दिला. त्यांच्याबद्दल काय बोलणार असं आदित्य ठाकरे म्हणाले. नेमकं ते काय म्हणाले ते ऐकूयात. शेवटचा प्रश्न नितेश राणे यांची त्यांच्यावर लावू दे. त्यांच्यावर लावू दे. शेवटचा प्रश्न नितेश राणे यांची त्यांच्यावर लावू दे. त्यांच्यावर लावू दे. तर आदित्य ठाकरे यांची ही प्रतिक्रिया. नितेश राणेंसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला गेला की गावामध्ये जाऊन गावकऱ्यांना त्यांनी धमकी दिली. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर तुमच्या गावाला निधी देणार नाही. मात्र या धमकीवरती आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी शी यावरती प्रतिक्रिया देणार नाही असं म्हटलं. शी त्यांच्याबद्दल काय बोलणार अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंची होती. आणि अधिक काही बोलण्यास आदित्य ठाकरेंनी नकार दिला. आणि शी असं म्हणत प्रतिक्रियेस नकार दिला आदित्य ठाकरेंनी नितेश राणे यांच्या संदर्भात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आपण थेट ऐकली. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. नितेश राणेंनी अशीशी धमकी दिली आहे गावकऱ्यांना. माझ्या विचारांचा सरपंच निवडून नाही आला तर गावाला निधी देणार नाही. आणि या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं शी त्यांच्याबद्दल काय बोलणार. आणि असं म्हणत त्यांनी आणखी पुढे उत्तर देण्यास नकार दिला.